हे राज्य व्हावे हीच श्रींची इच्छा। पार्वती तुम्ही छावा चित्रपट पाहिलेला आहे का? जर नसेल तर नक्की छावा चित्रपट एकदा पहा। नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एक अद्भुत ऐतिहासिक चित्रपटाबद्दल, म्हणजे छावा ह्या चित्रपटाबद्दल। हा चित्रपट मराठ्यांच्या इतिहासातील एक पराक्रमी योद्ध्याची कथा सांगतो, ज्यांनी आपल्या शौर्याने मुघल बादशाह औरंगजेबालाही हादरवले। पण खरंच छत्रपती संभाजी महाराज फक्त एक योद्धे होते का, की त्यांचं व्यक्तिमत्व खूपच वेगळं आणि अद्वितीय होतं? तर चला जाणून घेऊयात आजच्या ह्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी झाला। ते छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे सुपुत्र होते। लहानपणापासूनच ते अत्यंत बुद्धिमान आणि शूर होते। वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांना औरंगजेबाच्या दरबारात पाठवण्यात आलं होतं, जिथे त्यांना मुघल संस्कृती आणि राजकारण समजून घ्यायचं होतं। छत्रपती संभाजी महाराजांना संस्कृत, मराठी, फारसी आणि पोर्तुगीज भाषांमध्ये निपुणता होती। युद्ध कौशल्य आणि राज्यकारभार हे त्यांनी वडिलांकडून शिकले, पण त्यांचे जीवन अनेक संकटांनी भरलेले होते। शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर राजकारणात अनेक कटकारस्थानं झाली। संभाजी महाराजांवरही निराधार आरोप झाले आणि काही काळासाठी त्यांना बंदी करण्यात आलं, पण त्यांनी आपल्या पराक्रमाने आणि धाडसाने पुन्हा सिंहासन मिळवलं। छत्रपती झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध संघर्ष सुरू ठेवला। औरंगजेबाने संपूर्ण मराठा साम्राज्य नष्ट करण्याची शपथ घेतली होती, पण संभाजी महाराजांनी त्याला कठोर प्रतिकार केला आणि त्यांची युद्धनीती इतकी ताकदवान होती की औरंगजेबाला तब्बल 27 वर्ष महाराष्ट्रात अडकून पडावं लागलं। छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन शेवटपर्यंत संघर्षमय राहिलं। 1689 मध्ये मुघलांनी विश्वासघाताने त्यांना पकडलं, परंतु विश्वासघात मुघलांनी नव्हता केला, विश्वासघात महाराजांच्या जवळच्या माणसांनीच त्यांचा विश्वासघात केलेला होता। औरंगजेबाने त्यांना धर्म बदलण्याचा प्रस्ताव दिला, पण संभाजी महाराजांनी ठामपणे नकार दिला, त्यामुळे त्यांना अमानुष यातना देण्यात आल्या। तब्बल 40 दिवस अत्याचार केल्यानंतर 11 मार्च 1689 रोजी त्यांना क्रूरपणे ठार मारण्यात आलं। मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांवरती 40 दिवस अत्याचार केला, परंतु त्यांनी धर्म परिवर्तन केलेलं नाही आणि 11 मार्च 1689 रोजी त्यांना क्रूरपणे ठार मारण्यात आलं। पण त्यांच्या मृत्यूनंतरही मराठ्यांनी हार मानली नाही। त्यांच्या बलिदानामुळे मराठा साम्राज्य अधिक बळकट होत गेलं आणि पुढच्या काही वर्षातच मराठ्यांनी औरंगजेबाला पराभूत करून त्याच्या स्वप्नांची राख रांगोळी केली। मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज हे केवळ एक योद्धे नव्हते, तर ते एक महान विद्वान, कवी आणि दूरदर्शी राजा होते। त्यांची शौर्यगाथा आजही लाखो लोकांना प्रेरणा देते। छावा हा चित्रपट आपल्याला त्याच इतिहासाची आठवण करून देतो। जर तुम्हाला मराठ्यांच्या इतिहासावर अभिमान असेल तर हा चित्रपट नक्की बघा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास जगासमोर आणा। मित्रांनो, छावा चित्रपट बघायला मी पण गेलेलो होतो आणि ज्या थिएटरमध्ये आम्ही गेलतो, पिक्चरचा निम्मा भाग जेव्हा संपला आणि दुसरा निम्मा भाग जो आहे तो चालू झाला, त्यानंतर थिएटरमध्ये ज्यावेळेस पिक्चर संपला त्यावेळी थिएटरमध्ये एकही माणूस असा नव्हता ज्याच्या डोळ्यातून पाणी येत नव्हतं। छावा चित्रपट एकदा तरी तुम्ही नक्कीच बघायला हवा। तरी देखील मित्रांनो, छावा चित्रपटामध्ये महाराजांचा फक्त 10% इतिहास दाखवलेला आहे, बाकी 90% इतिहास आणखी दाखवलेला नाही। 10% पाहिला तरी आपल्याला एवढा अभिमान आणि एवढं शेवटला असं डोळ्यातून अश्रू अनावर होत होतं। तर विचार करा, जेव्हा 90% चित्रपट दाखवला जाईल त्यावेळी लोकांच्या मनामध्ये कोणत्या लेवलची भावना तयार होईल। मित्रांनो, छावा चित्रपट एकदा नक्की बघा आणि ह्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये सांगा आणि अशाच ऐतिहासिक गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय भवानी, जय शिवाजी, जय महाराज।